हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आपण बी कॉम सेकंड सेम एस पी सेक्रेटरी प्रॅक्टिस या सब्जेक्टशी संबंधित आपण चॅप्टर 10 सचिवीय अंकेक्षण या संबंधित आजच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. तर सचिवीय अंकेक्षण काय असतो बघा. तर याच्या अगोदर सर्वात अगोदर आपण ऑडिट काय असतं आपण जाणून घेऊ. बघा, तर सर्वात अगोदर ऑडिट हे अनेक प्रकारचे असतात. जर मटेरियल ऑडिट असतो, सप्लायर ऑडिट असतो, कॅश ऑडिट असतो, आलं. त्यानंतर एक वर्षातून मंथली ऑडिट असतो, इयरली ऑडिट असतो, आलं. त्यानंतर आणखी मधात वर्षाच्या मधामध्ये जो ऑडिट केला त्याला मध्यम ऑडिट म्हणतात, आलं. वार्षिक ऑडिट असतो. म्हणजे ऑडिट असे अनेक प्रकारचे असतात. तर ह्या ठिकाणी जो सेक्रेटरी ऑडिट आहे, तर सेक्रेटरी ऑडिट म्हणजे काय की जेव्हा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये ते कर्मचारी असतात, आला. तर कर्मचारी असतात, तर कर्मचारी किंवा जो एम्प्लॉईज वर्ग आहे किंवा ते शेअरहोल्डर आहेत, बाकी लोक आहेत, तर अशा वेळेस जो सचिव आहे त्या आपल्या कंपनीमध्ये किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये जे रॉ मटेरियल आहे किंवा कोणत्या वस्तू आहे त्याच्या खरेदीमध्ये किंवा कर्मचाऱ्याच्या वेतनमध्ये किंवा अन्य प्रकारच्या गडबडी तर करते की नाही, म्हणजे हे चेक करण्यासाठी आपल्याला सेक्रेटरीयल ऑडिट करायला लागतो, आलं. तर जे कंपनीमध्ये कर्मचारी असतात, तर कर्मचाऱ्यासोबत कशा पद्धतीने वागलं गेलं आहे, म्हणजे पैशाची देवाणघेवाण कसं आहे, त्याची फसवेगिरी तर होत नाही, त्याची लुबाडणूक तर होत नाही, ह्या सर्व गोष्टी ह्या सेक्रेटरीयल ऑडिटमध्ये बघितल्या जातात, खुलासा केले जातात. ओके. तर सेक्रेटरी ऑडिट हे काय आहे, एक कंपनीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे, आलं. तर कंपनीमध्ये ऑडिट असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपली कंपनी किंवा आपली इंडस्ट्री डेव्हलप करत आहे की नाही हे त्या ऑडिटवरून समजून येतो, आला. तर एक साधा ऑडिट जेव्हा असतो, तर कंपनीचे साधे ऑडिट करण्यामागचा उद्देश असतो की कंपनीची प्रगती कुठपर्यंत चाललेली आहे, आलं. म्हणजे कंपनीची बॅलन्स शीट आहे किती आहे, किंवा कंपनीमध्ये किती वस्तू आल्या आहेत, किती घेणे आहेत, किती देणे आहे, हे सर्व गोष्टी आपण ऑडिटच्या माध्यमातून आपण समजू शकतो आणि कंपनीची एक आर्थिक स्थिती कशी आहे हे आपण जाणून घेऊ शकतो. ओके, चला तर वळूया समोर. हां, आता सेक्रेटरीयल ऑडिट आला. आजच्या स्पर्धेच्या व धावत्या तसेच गतिमान युगात व्यवसाय उद्योगाच्या वाढता कारभार, प्रगतीच्या दिशेने होणारा नवीन वाटचाल तसेच औद्योगिक क्रांती वाढती, आला. पैशाची वाटचाल व गरज या कारणाने कंपनीचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढीस लागला, आला. ह्या ठिकाणी थोडा दिसत नाही, त्यामुळे तुम्ही तो काळजीपूर्वक वाचायचे, आला. ह्या ठिकाणी धुंदलं दिसत आहे. वाढीस लागला आहे. कंपनीचा व्यवसाय मोठा असो की लहान असो, त्यात असंख्य व्यवहाराची पूर्तता होत असते, आलं. त्यामुळे असंख्य असे व्यवहार नोंदी हिशेब लक्षात ठेवणे कठीण जाते, आलं. त्याचप्रमाणे एक विशिष्ट खर्च व उत्पन्नाचा वेध घेणे कठीण जातो. त्यामुळे व्यवसायात होणारे असे व्यवहार भविष्य करता लिहून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते, आलं. म्हणजे ह्या ठिकाणी जो एक कंपनीमध्ये जे व्यवहार असतात किंवा छोटे छोटे खर्च असतात, ते खर्च लिहून ठेवावा लागतो, आलं. जेणेकरून कंपनीच्या 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा कंपनीच्या मंथली ऑडिटमध्ये त्या ठिकाणी हिशेब ठेवणे आवश्यक असतो. जसं रोज कीर्द, विविध लेखी पुस्तके इत्यादी पुस्तके ठेवणे कायद्याने अनिवार्य सक्तीचे झाले आहे, आला. आज प्रत्येक कंपनीच्या व्यवसायाच्या जमा खर्च, पैशाची देवाणघेवाण, खरेदी व विक्रीचे व्यवहार, उत्पन्न, देयता इत्यादी संपूर्ण व्यवहाराची परिपूर्ण नोंद विविध महत्त्वपूर्ण पुस्तकाच्या साहाय्याने दर्शवित असते, आला. परंतु व्यावसायिकाने पुस्तकाच्या साहाय्याने दर्शवलेले संपूर्ण व्यवहार नोंदी, जमा खर्च, स्थिती विवरण व त्याची तारीख तसेच नफा तोटा खात्यातील व्यवहार इत्यादी घटकांची पद्धतशीररित्या तपासणी करण्याकरता, अचूकतेने पडताळून पाहण्याकरता त्याप्रमाणे दर्शवलेले व्यवहार व नोंदी परिपूर्ण केल्या आहेत की नाही, त्यात कर्मचाऱ्याची फसवेगिरी तर लुबाडणूक होत नाही, हे सर्व गोष्टी त्या ऑडिटमध्ये सेक्रेटरी ऑडिटमध्ये चेक केल्या जातात, आलं. तर चला वळूया, हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. आता सचिवीय अंकेसनाचे उद्देश. आता सचिव अंकेसनाचे उद्देश काय असतो, त्या अगोदर आपण एक थोडी वरची लाईन बघूया. सचिवीय अंकेसनामुळे
मंडळाची प्रतिष्ठा आणि ख्याती मोठ्या प्रमाणात वाढीस मदत होते. यात कंपनीचे कायदेशीर नियमावली, घटनापत्रक, कायदे इत्यादी विविध गोष्टीचे पुरेपूर पालन करण्यात येते. सचिवी अंकसनाचा उद्देश कंपनीच्या संचालक, कंपनीचे अधिकारी वर्ग, भागधारक, कर्मचारी, ग्राहक व इतर महत्त्वपूर्ण घटकाचे हित जोपासणे असते. आला तर नंबर पुढे आहे सचिवीय अंकसनाचे उद्देश. तर सचिवीय अंकसनाचे उद्देश म्हणजे एक सेक्रेटरीला ऑडिट करण्यामागचा उद्देश काय असायला पाहिजे, आला म्हणजे काय असू शकतो, आला तर ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. तर एक आहे लेखापुस्तक. आता लेखापुस्तक म्हणजे काय असतो की अकाउंटिंग कॉपी असतो, आला अकाउंटिंग बुक असतो. आता तर कंपनीचे जे अकाउंट बुक असतात म्हणजे कंपनीचे हिसाब किताब त्या ठिकाणी लिहिले जातो, त्याला अकाउंटिंग बुक म्हणतात किंवा लेखापुस्तक म्हणतात. आला लेखांकनावरून लक्ष ठेवून लेखांकनाचे कार्य अचूकपणे पार पाडण्याचा उद्देश सचिवीय अंकसनाचा असतो. आला नंबर दुसरा आहे मालमत्ता. आता मालमत्ता म्हणजे काय, मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा व त्याचा प्रभावी उपयोग करणे. आता मालमत्ता सुरक्षित ठेवतो कशा माध्यमातून, आपण एक ऑडिटच्या माध्यमातून आपल्याला त्याची त्याची किंमत कशी आहे, त्याची मेंटेनन्स कसं आहे हे आपण त्याच्या ऑडिटवरून आपण समजू शकतो. आलं मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचा व त्याचा प्रभावी उपयोग करणे. आलं नंबर तिसरा आहे उच्च कार्यक्षमता वाढीस लागते. तर उच्च कार्यक्षमता कसं वाढीत लागेल की जोपर्यंत आपल्याकडे ऑडिट राहणार नाही तर तोपर्यंत आपल्याला कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे, कशा कंडिशनची आहे हे आपल्याला त्या ऑडिटवरून आपल्याला समजू येऊ शकतो. ओके, पुढे आहे नंबर नेक्स्ट व्यवसायातील कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवणे. आता व्यवसायातील कार्यपद्धती आहे, व्यवसायामध्ये कशा पद्धतीची कार्यपद्धती चालू आहे, कशा प्रकारची मेथड आहे, कशा प्रकारचं कामकाज चालू आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवसायातील कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला सेक्रेटरी ऑडिट आपल्याला करणे आवश्यक असते. आलं त्यानंतर लबाडी व अफरातफरी यावर आळा घालणे. आता कंपनीमध्ये लबाडी असतो, अफरातफरी असतो, ह्या सर्व गोष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी एक सेक्रेटरी ऑडिट त्या ठिकाणी आणायला लागतो. ओके, त्यानंतर आहे व्यवहाराच्या आर्थिक नोंदी विश्वासार्थ करणे. आता व्यवहाराच्या आर्थिक नोंदी विश्वासार्थ करणे म्हणजे काय, आपण जोपर्यंत बघा सर्वात अगोदर काय असतो, एक कंपनी असतो, कंपनीचे व्यवहार असतात. आता कंपनीचे व्यवहारावरून एक जनरल एंट्री केला जातो आणि जनरल एंट्रीवरून काय केला जातो, एक खाते तयार केलं, खात्यावरून काय केला जातो, ट्रायल बॅलन्स रोजकिर्त्या केल्या जातात. आला रोजकिर्त्यावरून ट्रायल बॅलन्स केला जातो, त्याच्यावरून आपल्याला कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे ते माहीत होतं. आला तर त्या वेळेस कसं असतो की जे कंपनी असतो तर कंपनी एक आपल्याकडे अकाउंटिंग ठेवलं जातं, एक अकाउंटिंग ठेवतो आणि अकाउंटिंगचं हिसाब किताब रोजचं ठेवल्यामुळे वरून तो ऑडिट एक असतो, ऑडिट एक सी ए असतो, तो सी ए काय करतो त्या ठिकाणी ते कंपनीचे सर्व इन्फॉर्मेशन त्या आपल्या एक ऑडिट रिपोर्टच्या माध्यमातून तो सादर करत असतो. आला तर लेखापुस्तके व्यवहाराची आर्थिक नोंदी विश्वासार्थ करणे म्हणजे त्याच्या ऑडिट सी एची सिग्नेचर भेटली की ती एक विश्वासार्थ म्हणजे काय असतो, ते एक लिगल समजला जातो. आलं पुढे आहे नंबर नेक्स्ट आहे लेखा पुस्तके शुद्ध व अचूक ठेवणे. आता लेखा पुस्तके शुद्ध व अचूक ठेवणे म्हणजे रोजच्या रोज त्या ठिकाणी कोणत्या मटेरियल घेतलं आहे की कोणती गोष्ट होत आहे, कोणती एम्प्लॉय आहे, कोणाला पेमेंट केलं आहे, काय आहे हे रोजच्या रोज अपडेट करणे आवश्यक असते किंवा अचूक ठेवणे म्हणजे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चूक नसायला पाहिजे. आलं म्हणूनच त्या ठिकाणी सी एकडून ते नेहमी चेक करत असतो. आपण प्रत्यक्ष कार्याचे मूल्यमापन करणे व कामाचा आढावा घेणे. नंबर नेक्स्ट आहे कपटयुक्त व्यवहारांना आळा घालणे. त्या ठिकाणी जो संचालक असेल किंवा सेक्रेटरी असेल तर तो आपल्या स्वतःच्या मर्जीने त्या ठिकाणी एखादा फेरबदल करत असेल तर तो त्याच्या गोष्टीवर आळा घालण्यासाठी आपला सेक्रेटरी ऑडिट करत असतो. आला कामाचे समाधान मिळवणे. आलं तर कामाचे समाधान मिळवण्यासाठी ऑडिट करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे व्यवस्थापनाची धोरणे, कार्यपद्धती व नियम याची अंमलबजावणी करून घेणे. आलं कंपनीचे संचालक, कंपनीचे अधिकारी वर्ग व कामगार, कर्मचारी आणि ग्राहक इत्यादी महत्त्वपूर्ण घटकाचे हित जोपासणे. आलं नंबर नेक्स्ट आहे सचिवीय अंकसनाचे स्वरूप. आता नियोजन करण्यासाठी सुद्धा एक सचिवे ऑडिट करणे आवश्यक असतो. तर संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्याच्या सचिवीय अंकसन उद्देश असतो. पण सचिवीय अंकसनामुळे प्रत्यक्ष कार्याचे परीक्षण करता येते. आला नंबर 2 आहे व्यवस्थापनाचे आवश्यक कार्य. तर सचिवीय अंकसन हे व्यवस्थापन प्रणालीचे एक आवश्यक व महत्त्वाचे कार्य समजले जाते. आता सातत्यपूर्ण कारणे. आता सचिवाचे जे कार्य आहे
किंवा अंकेसन आहे ही एक सातत्यपूर्ण कार्य आहे. म्हणजे त्यावेळेस एखाद्या वेळेस आपण अंकेसन ऑडिट केलं असेल तर त्यावेळेस थांबून जाता कामा नये. त्या ठिकाणी जो ऑडिट असतो कंटिन्यू प्रत्येक वर्षी करणे अनिवार्य असतो. आलं. तर जोपर्यंत व्यवसायाचे अस्तित्व आहे तोपर्यंत पर्यंत सचिवे अंकेसनाचे कार्य सातत्याने सुरू होत असते. सचिवे अंकसनामुळे लेखांकनातील दोषाचे निराकरण कसे केले जाते. आला. नंबर 4 आहे सर्वव्यापी. सचिवे अंकसन ही प्रणाली सर्वव्यापी प्रक्रिया आहे. प्रत्येक विभागाच्या स्तरावर सचिवे अंकसनाचे कार्य सुरू असते. नंबर 5 आहे गतिशील कार्य. म्हणजे व्यवसायाच्या परिस्थितीत बदल होत असतात तसेच क्षेत्र वाढत जातात. त्यामुळे हे बदल लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना सुचवून गतिशीलतेने नियंत्रणाचे कार्य सुरू असते. नंबर नेक्स्ट आहे महत्त्वाच्या मुद्द्यावर नियंत्रण. लेखांकनाच्या प्रत्येक विभाग व खात्यावर तसेच असंख्य व्यवहारावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्यामुळे काही ठराविक बाबीवरच आंतरिक नियंत्रण ठेवून निर्धारित लक्ष्य गाठले जातात. ओके. त्यानंतर आहे सचिवीय अंकसनाचे फायदे. तर सचिवाचे अंकसनाचे फायदे कोणते असतात. म्हणजे सेक्रेटरी ऑडिट करण्यामागचे फायदे कोणते भेटू शकतात. तर नंबर 1 आहे तर अफरातफरी थांबवणे. म्हणजे ऑर्गनायझेशन म्हणजे जे अफरातफरी आहे ते अफरातफरी थांबवण्यासाठी एक सचिवे ऑडिट करणे आवश्यक आहे. जर कर्मचाऱ्याची लुबाडूब करणे, भागधारकाची लुबाडूब करणे आणि त्यानंतर जो त्या ठिकाणी मटेरियल आहे तर मटेरियल रिअल व्हॅल्यूवर खरेदी केलं आहे की नाही, एक वास्तविक त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी दिला आहे की नाही, ह्या ठिकाणी सर्व गोष्टी चेक करण्यासाठी आपल्याला एक सचिवीय किंवा एक सेक्रेटरी ऑडिट आपल्याला बघणे आवश्यक असतो. आलं. तर सचिवीय अंकसनाचा मुख्य उद्देश हा कंपनीत होणाऱ्या अफरातफरी थांबवणे हा असतो. अफरातफरीच्या व्यवसायावर फार मोठा विपरीत परिणाम घडून येतो. नंबर नेक्स्ट आहे लेखी अचूक असण्याची खात्री. म्हणजे सचिवीय अंकसनाच्या नियमित तपासणीमुळे व्यवहारात पारदर्शकता दिसून येते व तयार करण्यात आलेले लेखे अचूक असण्याची खात्री करण्यात येते. आला. नंबर नेक्स्ट आहे सुसंगती निर्माण करणे. तर व्यवसायात लेखांकनाच्या कार्यात व्यवस्थितपणा सुसंगत निर्माण करण्याच्या सचिवीय अंकसनाचा उद्देश असतो. नंबर नेक्स्ट आहे उद्दिष्टपूर्तीसाठी. म्हणजे सचिवीय अंकसनाचा उद्देश ठरवण्यात येणारी व्यवस्थापकीय उद्देश तसेच धोरणे पूर्ण करणे हा असतो. नंबर नेक्स्ट आहे खर्चावर नियंत्रण. म्हणजे लेखांकनात सतत वारंवार होणारा अनावश्यक खर्च. आता खर्चावर नियंत्रण. लेखांकनात सतत वारंवार होणारे अनावश्यक खर्च यावर नियंत्रण व ताबा ठेवण्याकरता सचिवे अंकसन करण्यात येते. आलं. नंबर नेक्स्ट आहे संभाव्य धोके टाळण्यासाठी. आता व्यवसायात निर्माण होणारे आर्थिक स्वरूपाचे धोके कमीत कमी करण्याकरता टाळण्याकरता सचिव अंकसन करणे आवश्यक असतो. आलं. नंबर नेक्स्ट आहे नंबर 7. आता साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर. आता साधनसामुग्री आहे, साधनसामुग्रीचा आपल्याला पर्याप्त वापर किंवा योग्य वापर करण्यासाठी आपल्याला सचिवीय अंकसन करणे आवश्यक असतो. म्हणजे व्यवसायात व लेखांकनात साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर म्हणजे जो त्याची कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे तेवढा वापर होत आहे की नाही आपण हे त्या सेक्रेटरी ऑडिटवरून आपण समजू शकतो. वापर होण्याच्या उद्देशाने सचिव अंकसन केले जाते. ओके. यानंतरचा पार्ट आपण सेकंड क्लासमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.